अव्रतानी परित्यज्य, अव्रताचं सर्वप्रथम त्याग करून, चहूबाजूने त्याग करून, व्रतेषु परिनिष्ठितः, व्रतपालनामध्ये तत्पर व्हावे. त्यानंतर आत्मनः म्हणजे निजात्म्याचे परमं पदम संप्राप्य, परमपद प्राप्त करून, सम्यक रीतीने प्राप्त करून, तानी अपि त्यजेत, ती व्रते देखील सोडावी. काय सांगितलं? पहिल्यांदा अव्रताचा त्याग करायला सांगितला, नंतर व्रताचा. एवढंच आहे ह्या श्लोकामध्ये आशय. म्हणजे सर्वप्रथम अव्रत सोडून व्रतामध्ये तत्पर राहावं आणि निजात्म्याचे परमपद प्राप्त झाल्यावर ती व्रत देखील सोडावी. जरी असं सांगितलंय तरी सुद्धा आता इथं भाषा समजून घ्यायची आहे. सोडण्याची भाषा सांगितली, खरं काही सोडायचं नाही किंवा काही ग्रहण करायचं नाही. काय आहे इथं लक्षात घेण्यासारखं की आता प्रत्येक समय फक्त एक स्वभाव कसा आहे एवढंच लक्षात घ्यायचंय. कुठला स्वभाव? निज परमात्म पद हे कसं आहे? व्रतानी अव्रताने रहित आहे. तात्पर्य काय निघालं याच्यामध्ये? व्रत अव्रताने रहित परमात्म स्वभाव आहे. मग कोणी म्हणेल की व्रत ग्रहण करतो आणि तशीच ठेवतो, सिद्ध झालं तरी काय हरकत आहे? सिद्ध झालं तरी तशीच व्रत ठेवतो. व्रत सोडण्यासारखी नसतातच की, घेतल्यानंतर सोडायची कशाला? पण ते व्रत हे जसं अव्रत तुझं स्वरूप नाही तसं व्रत देखील तुझं स्वरूप नाही. म्हणजे कसं? तर अव्रत म्हणजे काय सांगितलेलं आहे? अव्रत म्हणजे असंयम. असंयम म्हणजे पाप परिणती. 5 पाप अव्रत परिणती आहे. 5 पाप कोणते? मग ह्या 5 पापांची परिणती काय सांगितली? अव्रत रूप आहे. म्हणजे पहा की काय करतो, काहीतरी जुगार वगैरे खेळतो, पत्ते खेळतो. मग त्यात समजा दुसऱ्याचा डाव जिंकलाय तर काय होतं? तिसऱ्याचा डाव जिंकलाय म्हणून सांगतो, खोटं बोलतो त्याच्या. मग ते कोणाचं झालं माहितीये ना? आता त्या राजाचं आणि राणीचं नाव मला आठवत नाही, पण त्यांच्याजवळ एक कोण असतं? कबूतर असतं. आणि ते कबुतराला प्रिय कोण असतं? राणी प्रिय असते. मग राजा आणि राणी दोघी काहीतरी सोंगट्या खेळत असतात आणि खेळत असताना राजाचा डाव जिंकला की 1 रेष ओढायचा आणि राणीचा डाव जिंकला की ते कबूतर 2 रेष ओढायचं. असं त्याने बरेच वेळा केलं. मग राजाला खूप राग आला. आता राजा आणि राणी दोघांचं एवढं प्रेम आहे म्हटल्यानंतर राणीचा डाव जिंकला, जास्त झाले तिचं म्हटलं तर त्या प्रेमात त्याने सहन केलं पाहिजे होतं. पण असं केलं असतं जर स्वतः त्याने जर मार्क दिले असते तर स्वतः राणीला वर चढवलं असतं. पण कबुतराकडून आपला अपमान आणि राणीचं जय सहन झालं नाही. त्याला लगेच त्यांनी काय केली? कबुतराची रागाने मान पिरगळली का काहीतरी फेकलं त्याच्या अंगावर की ते पडलं बाजूला. आणि बाजूला पडलं की काय झालं? मग थोड्या वेळात त्याचे प्राण गेले. राणीने तर नमोकार मंत्र वगैरे काही सांगितलं असेल, काय असेल पुढं घटना. पण तात्पर्य सांगायचं याच्यात काय आहे की त्याने 2 रेषा तिचा डाव जिंकला की तिला 2 रेषा ओढतात, मला 1 रेषा ओढत. हीच भावना सर्वत्र नडते. काय लक्षात घ्यायचंय की ईर्ष्या मत्सर हा भावच हा प्रत्येक जीवाला पिडतोय की त्याला तेवढं आणि मला एवढं. मी एवढं केलं तरी मला वाईट का म्हटलं आणि त्यांना चांगलं का म्हटलं? अरे तुला इथंच अभ्यास करायचा. किती पण कोणी काही म्हणू दे तरी सुद्धा मी कसं आहे?
सर्व परद्रव्यापासून भिन्न आहे. जे आहे ते माझं वैभव गेलंय का कोणी काय म्हटलं म्हणून, बस हिथं आपल्याला शांत व्हायचं. माझं वैभव अनंत गुणाचं कुठंही त्याला स्पर्श झाला नाही कोणाकडून देखील, जे कोणी सुद्धा त्याला ग्रहणच करत नाही. मग तू तेवढ्याने का, म्हणजे जुगार कोणता खेळायचा चाललाय? आज त्यांनी मला वाईट म्हटलेत ना, उद्या तिने मला चांगलंच म्हणतील असं वागतो. काय जुगार चाललाय? पर्यायात खेळतोय हा. म्हणजे त्यांनी वाईट म्हटलंय तर चांगलं म्हणण्यासाठी वागतो. दुसऱ्यासाठी तुझी ही पर्याय परिणत होत नाही, तू स्वतःसाठी आहे. म्हणून काय सांगितलं? अव्रताने परितेज. हे सगळे तुझे अव्रताचे म्हणजे हे अगदी स्थूल झालं. हिंसा, चोरी, खोटं बोलणं, परिग्रह, कुशील वगैरे हे सगळं काय आहे? हे तर 5 पाप सांगतो आपण, अगदी स्थूल आहे. पण अव्रताने परितेज, तुझे हे परिणाम रागद्वेषाचे आहे, ते हिंसक आहे. म्हणजे कुठं तुला पुरुषार्थ करायचा आहे? जसा स्वभाव, ज्ञान स्वभावात राहा. 50वा श्लोक ह्यातलं लगेच आठवायचा. आत्मज्ञानात परम कार्यम न बुद्धो धारये चिरम कुर्यादर्थवशात् किंचित् वाक्कायाभ्याम तत्परः. किती सुंदर आहे, आपल्या जीवनात पावलं पावले आणण्यासाठी उपयोगी आहे. काय सांगितलं? आत्मज्ञानाला सोडून बुद्धीमध्ये चिरकालपर्यंत काही धारण करू नको दुसरं. काय सांगितलं? आत्मज्ञानात परम कार्यम. परम कार्य म्हटलं ना, कुठलं परकार्य आहे हे पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. मी धन देऊन, दान देऊन लोकांना सुखी केलं. तू उपयोगात काय ठेवले अजून सुद्धा? पाठ आहे की नाही आपल्याला? 1000 दान दिलंय, 1,00,000 दान दिलंय का विसरलं? काय प्रश्न आहे? 1,00,000 दान दिलेलं विसरलं की लक्षात आहे? लक्षात राहतच. न बुद्धो धारे चिरम सांगितलं, बुद्धीमध्ये धारण करू नको चिरकालपर्यंत. झाली घटना, तिथंच संपली. पण भोगासाठी किती खर्च केला? काही जमा खर्च आहे का? काय लक्षात नाही म्हणून, कारण भरपूर खर्च केलेला असतो, हिशोब नाही त्याचा. म्हणजे जे लक्षात ठेवायला नको ते लक्षात ठेवतो, आणि जे लक्षात ठेवायला पाहिजे ते ठेवत. किती पाणी पिलं विचारलं तर? काय जेवण केलं विचारलं तर? पण तुझ्याशी त्यांनी काय बोलले विचारलं तर पटकन सगळी अगदी काय चालू असते? आपली कॅसेट चालू असते पूर्ण. म्हणजे त्यांनी माझ्याशी असं बोलले, आता पक्वान्न खाल्लेलं ती सगळं विसरून गेली. कोण? बेगमा. पण तेवढंच एक वाक्य इतकं डोक्यात राहिलं ना, त्याने मला तुर्कीन म्हटलंय. काय बघा, बिरबलाने मला तुर्कीन म्हटलंय, तेवढंच लक्षात राहिलं. आणि इथं तर सांगतात आत्मज्ञानात परम कार्यम न बुद्धो धारये चिरम. काय सांगितलं? त्याने काय काय खाऊ घातलं? किती पक्वान्न, किती चटण्या, किती पापड, लोणचे, सगळं. एवढं तिला प्रत्येक घास उचलताना वाटत होतं बिरबल किती चांगला आहे, त्याला मी आता खूप पगार वाढवणार आहे. प्रत्येक घासागणीच पगार वाढवते म्हणजे विचारात. आणि ती बादशाला सांगणार की बिरबल एवढा चांगला आहे, तुम्ही त्याची पारख केली नाही, किती सज्जन आहे, आणि मी असं राजमहाला सुद्धा अशी पक्वानं चाकले नाही, तितकं सुंदर केलंय.
पण एका वाक्यात सगळं विसरून गेली. कोप भवनात जाऊन झोपली. कुठलं कोप भवन? क्रोधाच्या भवनात झोपलं म्हणजे कोप भवन. कुठल्या स्थानात नाही, झोपलं म्हणजे झोपलं नाही. क्रोधाच्या आवेशात इतकी आलेली आहे आणि राजा विचार करतो काय झालं हिला. आणि ती वाक्य पहिलं काय बोलते? एक तर मी राहील, नाही तर एक बिरबल राहील, दोघांपैकी एकच राहणार. एवढं काय झालं? गेले की सगळ्या पक्वानाचा स्वाद सगळा विसरून गेला. फक्त डोक्यात काय? तुर्कीन म्हटलंय मला. काय झालं तुर्कीन म्हटलं म्हणून? आत्मा तर शुद्ध आहे आणि बाहेर कोणी तुर्कीन म्हटलं म्हणून काय तुर्कीन होतं का? पण एवढा विचार त्यावेळेस तर सुचत नाही ना. लगेच डोकं फिरतेच. आणि मग काय? बादशाह पण चिडला. बघा आता आपण लक्षात घेण्यासारखे उदाहरण खूप मार्मिक आहे. आपल्याला सुद्धा डोक्यात काय असलं तर दुसऱ्याला सांगितल्याशिवाय चैन पडत, म्हणजे आपल्या बरोबर दुसऱ्याचे पण परिणाम बिघडवतो. आता बादशहाचे पण परिणाम काय झाले? बिरबलला मारून टाकाय. बेगमाचे पण काय झाले होते? बिरबलला मारून टाकाय. झालं. कशाला कशा भेटले की काय विचारायला नको. का रे लगेच बिरबल हजर. बादशहाची आज्ञा. म्हटले आत्ताच्या आत्ता याचं डोकं उडवून टाका. बिरबल आपला विनयाने हात जोडून म्हणतो क्षमा सांग. आपल्या प्रश्नाचं उत्तर आता दिलेलं आहे. 6 महिन्यापूर्वी जो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर आता दिलेलं आहे. एवढंच काम मी केले, बाकी काही सुद्धा केलं. कुठला प्रश्न विचारला होता 6 महिन्यापूर्वी? मधुर काय आहे जगामध्ये? मग प्रत्येकाने आपल्या आपल्या बुद्धीने काय सांगितलं? पक्वान्न मधुर आहे, नातू मधुर आहे, अजून काय पंतू मधुर आहे, धन मधुर आहे. ज्याला जे वाटेल आवडेल त्याची जी बुद्धी असेल ते सांगितलं प्रत्येकाने. पण राजाचं काही समाधान झालं नाही. एक बिरबलच असा आहे की तो म्हणाला वचन मधुर आहे जगामध्ये. म्हटले ती काही खाण्याची वस्तू आहे का? वचन काही खाण्याची वस्तू ती कधी मधुर असते का? त्यावेळेस पण पटलेलं नाही बिरबलाचं पण. मग बिरबल म्हणतो मला 6 महिन्याचा अवधी द्या, प्रसंगानुसार तुम्हाला दाखवून देतो वचन मधुर आहे की. प्रसंग आता कोणता आलाय? दिवाळीची वेळ आहे ना. असं एरवी कसं बेगमाला बोलवायचं आपल्या घरी? 6 महिन्यानंतर दिवाळी असते आणि दिवाळीला बोलवलेलं असतं घरी, आमंत्रण दिले. अगदी राजमहालापासून ते बिरबलाच्या घरापर्यंत पायघड्या मखमलाच्या, इतकं स्वागत जोरदार. बेगमा तिथपासून ते भोजन होईपर्यंत बिरबलाविषयी मनामध्ये किती सद्भावना ठेवते, उपकाराचे भाव ठेवते. एका क्षणात एका वाक्याने सगळं गेलं. तुम्हाला दाखवून दिलं मधुर वचन आहे. एवढं सगळं मधुर वाटलं का? मग त्याच्या पुढे सगळं विष वाटलं. अव्रतानी परित्यज. कशाचा त्याग करायचा आहे? वैचारिक हिंसा, वैचारिक खोटं बोलणं, वैचारिक चोरी आणि वैचारिक कुसील आणि वैचारिक परिग्रह. म्हणजे बाहेरचं सोडायला खूप सोपं आहे. 5 प्रकारचं व्रत धारण केलं, अहिंसा, सत्य, अचौर्य, आणखी ब्रह्मचर्य, परिग्रह, त्याग. सोपं आहे ते. का सोपं आहे? वस्त्र सोडून दिलं, पण आतलं वस्त्र सुटलंच नाही ना. अजून सारखे विचार येतात. थंडी वाजती, वस्त्र असायला पाहिजे, खोली असायला पाहिजे गरम. विचारातनं सुटत नाही परिग्रह. म्हणून सांगितलं अव्रतानी परित्यज. जरी भाषा ही निगेटिव्ह वापरली, अंगबाह्य, अव्रताचा त्याग करून
म्हणजे कशाचा त्याग करू, म्हणजे ह्याच्यात अंगप्रविष्ट भरले स्वभावात. व्रत पण नाही आले, अव्रत पण नाही आले, स्वभावात राहा. स्वभावात राहिलं तर अव्रत पण जातात, व्रत पण जातात. कारण इकडं लगेच म्हटलं ना, अहिंसा व्रत घेतलेला आहे, हिंसा सोडली आहे, म्हणजे अव्रताचा त्याग केला, व्रताचं ग्रहण केलं. पण कोणती अहिंसा घेतली, कोणती अहिंसा पाळली? स्वयंभू स्तोत्रमध्ये नमिनाथ भगवंतांच्या स्तुतीमध्ये अहिंसेची व्याख्या खूप चांगली सांगितली. अहिंसा भूतानां जगति विदितं ब्रह्म परमं न सा तत्रारंभो स्त्यनुरपि च यत्राश्रमविधो. काय सांगितलं? ततस्तसिद्ध्यर्थं परमकरुणो ग्रंथमुभयम् न चात्याक्षित न च विकृतवेषोपदीरतः भवानेवात्याक्षित न च विकृतवेषोपदीरतः. हा फार सुंदर शेवटची वेळ. भवानेवात्याक्षित, हे भगवान तुम्हीच असा त्याग केलाय. नच विकृत वेशोपदीरत, तुम्ही काही विकृत वेश धारण केला नाही, कुठली उपदी नाहीये तुमच्याजवळ. बाकी सगळे कसे एकांतमतवादी, आम्ही खूप मोठे त्यागी, आम्ही महाराज साधू असं दाखवत आहेत, पण विकृत वेश धारण करतात. मग अशा प्रकारच्या अव्रताचा त्याग म्हटलं नाही, आणि अशा प्रकारचं व्रत म्हटलं नाही. मग अहिंसा भूतानां जगति विदितं ब्रह्म परमं. काय ही प्राण्यांची अहिंसा म्हणजे काय आहे? ब्रह्म विदित म्हणजे कसे ब्रह्म प्रसिद्ध आहे, सर्वांना माहिती आहे की ब्रह्मस्वरूपच अहिंसा. जो ब्रह्मस्वरूपात राहतो त्याची परम अहिंसा होते. काय सांगितलं? जगति विदितं ब्रह्म परमं. म्हणजे या ठिकाणी काय सांगायचं आहे की खरं आपलं अहिंसा कोणती आहे, तर परिणती घेतली ना, ब्रह्मस्वरूपाची परिणती आहे, म्हणून ते सांगितलं परमब्रह्म. नसा तत्र आरंभः, आणि सा म्हणजे ती अहिंसा जी आहे तिथं किंचित मात्रही आरंभ नाही. आरंभ म्हणजे कुठला आरंभ? बाहेरचा तर नाही, पण आज सुद्धा मन वचन कायेमध्ये परिस्पंद नाही. अस्ति अनुवपीच यत्र आश्रमविधो, जेथे आश्रम विधीमध्ये किंचित मात्र सुद्धा आरंभ नाही. मग तिथं सांगितलं ततः, म्हणून त्याच्या सिद्धीसाठी परम करुणावान दोन प्रकारच्या ग्रंथाला म्हणजे परिग्रहाला हे भगवन आपणच अत्याक्षित म्हणजे असं सोडून दिले की पुन्हा त्याला ग्रहण करणार नाही. म्हणून तुमच्यामध्ये विकृत वेश उपदी वगैरे ह्यामध्ये तुम्ही रत नाही. म्हणजे खरं कुठं रत आहे? स्वभावात, त्याचं ते खरं व्रत, म्हणजे ते परंपरा. कुठं रत आहे? न्यायिक स्वभावात जो रत राहतो तर त्याचं ते खरं व्रत आहे. मग तिथं सांगितलं की काय सोडणं आणि काय घेणं नाहीच ना. त्या ठिकाणी जे हा बाहेरचा व्यवहार चाललाय की मी आता एवढे धान्य सोडले आणि एवढे धान्य ठेवले, कुठं ठेवलं आणि कुठं सोडलं? कुठलं धान्य तू घेणारा नाहीच, तर कसं काय तू सोडलं आणि घेतलं? धान्य ही परिणती कोणाची? पुद्गल परिणती आहे, आणि त्याच्यात तर तू
घेण्याचा आणि देण्याचा व्यवहार, ठेवण्याचा व्यवहार, सोडण्याचा व्यवहार करूच शकत नाही. पण ज्याला व्यवहार नाही आणि स्वीकारले अंतरंगातून, म्हणून त्याला उपचाराने म्हटलं जातं, तर त्याने अंतरंगातनं टाकून दिली. अशा रीतीने अव्रताचा त्याग झाला, व्रताला ग्रहण केलं, पण त्या व्रताला देखील परमपदापुढे काहीच किंमत राहिली नाही. म्हणजे हे फक्त काय झालं, क्षणिक पर्यायामध्ये अशा प्रकारचा व्यवहार झाला. पण वास्तविक पाहता ध्रुव स्वभाव, सकाळी सांगितलं होतं, ध्रुव स्वभाव कसा आहे, निपात, शात निपातासारखा आहे. म्हणजे निपाताला जसं विभक्ती प्रत्यय वगैरे लागत नाही, तसं ध्रुवाला काय आलं आणि गेलं. समुद्रात किती लाटा उसळल्या, भरती ओहोटी आली, तरी समुद्र आहे तेवढाच आहे, काय फरक पडत नाही. तसं आत्मा निगोदात जाऊन आलाय, नरकात जाऊन आलाय, काय पाहिलं नाही तरी. आता कुठं पाहायला निघालाय, काय दृश्य, काय दृश्य पाहायला जायचंय. सगळीकडे एक एक पर्याय नव्हे, अनंत अनंत पर्याय घालवलेत, सगळीकडची हवा खाऊन आला. कुठलं काय राहिलं नाही बघायचं आणि भोगायचं. म्हणून काय सांगितलं, इष्टोपदेश मध्ये कुठला श्लोक आहे तो, की तो उष्ट ग्रहण करण्याची बुद्धी राहील का. कोण विद्वान आहे की तो उष्ट खाण्याची इच्छा ठेवल. भोगतो जीवन. इष्टोपदेश मध्ये 30वा आहे, पहा 30वा श्लोक. काय सांगितलं तर, भुक्तोज्जिता मुहुर्मोहान् मया सर्वेऽपि पूर्गलाः उच्छिष्टेष्विव तेष्वेद्य मम विघ्नस्य का स्पृहा. मया मोहात, मी मोहाने काय केले, अनादिकाळापासून सर्वे अपि पुद्गला, सर्वे अपि म्हटलंय. प्रतिक्रमण करताना म्हणतो, सर्व एकेंद्रियापासून पंचेंद्रियपर्यंतच्या जीवांची हिंसा विराधना झाली असेल तर ते माझे दोष मिथ्या होऊन. तर सर्व पंचेंद्रियांना, सर्व एकेंद्रियाधिक जीवांना कुठं आम्ही पिडायला गेले असं वाटत. आणि इथं तर काय सांगितलं, सर्वे अपि पुद्गला, सर्वच पुद्गलांना. अनादिकाळापासूनच प्रतिक्रमण चाललंय ना, म्हणून सगळे आले जीव त्याच्यामध्ये. मग सर्व पुद्गलांना मोह म्हणजे अनेक वेळा वारंवार भुक्तोज्जिता, भोगून सोडलेला आहे. उच्छिष्टेषु इव तेषु, उष्ट्यान्नाप्रमाणे त्या सर्व भोगाविषयी मम विज्ञस्य का स्पृहा. ज्ञानी असून, म्हणजे विज्ञ म्हणजे मी ज्ञानी आहे, मग मला तशी का बरी इच्छा होईल. म्हणजे जसं उष्ट अन्नाचंच उदाहरण का दिलं, तर उष्ट अन्नात कधी बुद्धी राहतच नाही कोणाची, पोट भरण्याची उष्ट अन्नात. मग त्याला एक उदाहरण आहे की एक स्वयंपाकीण असते, तिचा एक लहान मुलगा असतो. मग ज्या शेटजींच्या घरी ती स्वयंपाकीण राहते, त्या शेटजीने बंधन घातलेलं असतं की लहान किती असला तरी सुद्धा त्या मुलाला स्वयंपाकघरात प्रवेश नाही. कारण तो आमचं अन्न सगळं उष्ट करेल, हात लावेल कशाला, कसले तोंडात घातलेले वगैरे. मग आई जरी तिथं स्वयंपाकघरात असली तरी त्या मुलाला प्रवेश नाही. मग मुलाला भूक लागली तर आईने बाहेर ताट आणून द्यायचं, आणि ते पण कसं द्यायचं आणून, उष्ट राहिलेलं, शिळं राहिलेलं वगैरे असं काही चांगलं द्यायचं नाही. जे तिने केलंय तरी सुद्धा अशा पद्धतीचं द्यायचं. आणि ते पण भूक लागली तर तेवढं द्यायचं नाही, कमी द्यायचं. शेठजी फार कंजूस असतात, त्यामुळे त्यांचा हा नियम असा. आणि मग एक दिवस काय होतं, असं खूप म्हणजे शिळं वगैरे बुरशी आलेलं असं अन्न तो मुलगा शाळेत जाऊन आल्यानंतर त्याला खूप भूक लागली म्हणून
दिलेलं असतं. मग ते दिल्यानंतर तसं एकतर इतकं भूक लागली आणि अशा प्रकारचं पित्त वाढलेलं म्हटल्यावर त्याला तसलं शिळं बुरसटलेलं उष्ट वगैरे खाऊन उलटी झाली. मग आई काय म्हणते, ताटात लगेच भरते ते उष्ट हे उलटी झालेलं. आई म्हणते आता तुला म्हणजे उलटी झाल्यामुळे आणखी जास्त भूक लागलेली असणार, तर हेच आता उलटीचं खाऊन टाकणार, दुसरं नाही आता तुला द्यायला. मग त्यावेळेस काय होतं, 2 मुलं असतात ना तिला. मग एक मुलगा काय म्हणतो, हे उलटीचं मी खातो, आणि दुसरा मुलगा तिथनं पळून जातो. तो म्हणतो की उपाशी राहून मरण आलं तरी चालेल, पण असलं काही खाणार नाही. आणि दुसरा खातो तर त्याला आई शाबासकी देते, बाळ किती शहाणा आहे, सांगत तसं ऐकतो. म्हणजे काय झालं, अशी शाबासकी घ्यायला आम्ही बसलो. ह्याने पंचेंद्रियाच्या भोगात रमलेलं बघून कोणीतरी स्तुती केली आणि तसली शाबासकी अनेक वेळा आम्ही घेतली. जे उष्ट आहे सगळं अनेक वेळा भोगून सोडलंय आणि त्याला चक्रवर्ती झाल्यावर वाहवा करतात, किती पुण्यशाली जीव. उष्ट असलेलं भोगतोय आणि त्याची वाहवा चाललेली पाहून काय म्हणतात सगळेजण, वा वा हा चक्रवर्ती पदाचा धारक आहे, किती पुण्यशाली जीव आहे. असली वाहवा करायला काय झालो आम्ही, विज्ञ म्हणजे शहाणे म्हणजे ज्ञानवान असताना मूर्खासारखं वागलं. का विज्ञेश स्पृहा, कोणत्या विद्वानाची अशी इच्छा होईल की जे भोगून सोडलंय त्याला खाण्याची. मग तिथं तर म्हणतो उलटीचं नाही खाणार, मग हे सगळं उलटीच आहे की 5 इंद्रियाचे भोगवान. काल पोळी खाल्ली, आज परत का खावं वाटते. का विज्ञेश स्पृहा तिथं लगेच लावायचं, जे भोगले त्याला परत परत का भोगा वाटतंय, सकाळी जेवला तर परत का जेवा वाटतंय. हे सगळं उष्ट आहे, म्हणजे भोगून सोडलेली पुद्गल आहेत. असं नाही की आता हे वेगळंच आहे, हा आंबा वेगळाच आहे, हा खाण्यासारखा आहे, तो खाण्यासारखा नाही, अशी आपली बुद्धी होते त्यामध्ये. परंतु असे भेद करून काय होते, स्वतः मूर्ख होते. म्हणून आता आम्हाला काय जाणलं पाहिजे, ह्या सर्व परद्रव्यापासून तुझा आत्मा कसा आहे, अत्यंत भिन्न. कारण का तर किंचित मात्रही तुझी त्यामध्ये काहीच नाही. म्हणून सांगितलं काय, नच विकृत वेशोपदिरत, विकृत वेश धारण करतात लोक आणि मोक्षाला जायची वाट पाहतात. कसं होईल विकृत वेश म्हणजे कुठला विकृत, बाहेरून सोडलं की सगळे कपडे सोडले, दिगंबर मुनी झाला, परंतु अंतरंगातलं विकृती सुटली नाही. परद्रव्यात अजून एकत्व बुद्धी आहे आणि त्यातूनच मला काहीतरी मिळतंय अशा बुद्धीने एवढं बाहेर तर किती क्लेश केले, ह्या शरीराला किती भयानक पिडलं, पण अंतरंगामध्ये कुठेही हल्ला नाही. अशा प्रकारची हे व्रत सोडून नाही म्हटले, ह्याला व्रत म्हणायचं नाही. म्हणजे भेद विज्ञानपूर्वक असेल तर ते व्रत आहे, तेही व्रत सुटून जाते. म्हणजे आता तिथं काहीच राहत नाही, ती पर्याय संपली. म्हणजे फक्त केवळ एक सिद्धावस्था. म्हणून हे सर्व आपण जर आपल्यामध्ये पाहिलं तर किंचित मात्र आपल्याला परद्रव्याची कोठेही बुद्धी राहणार नाही. म्हणून तो श्लोक सांगितला ना, आत्मज्ञानात परम कार्य न बुद्धो धारे चिरम. डोक्यात काय बसलंय, आता इतके वेळ झालाय, जायला पाहिजे घरी. सासूबाईंनी येताना काय सांगितलंय, 4 वाजता ये बर का, आता 4:15 झाले. कसं करायचं आता, जरा ते 4 वाजता ये म्हणून ते आवाज माझ्या कानात घुमतोय, भीती वाटते सासूबाईंची. मग त्यांनी असं म्हटलंय, मग ते रागवतील. झालं, आत्मज्ञान कुठं राहिलं. आत्मज्ञानात परम कार्यम न बुद्धो धारे चिरम. चिरकालपर्यंत त्याला तू धारण करू नको बुद्धीमध्ये, हे शिकवले बघा आज.
घरी जाऊन तेच सांगणार आता काय करणार, आम्हाला हे ऐकायचं होतं आणि त्याने किती कल्याणाचं सांगितलंय, काय तुमचं ऐकून आम्हाला फायदा आहे का असं म्हणणार परत. तर व्यवहार पण बिघडायचा नाही आणि निश्चय पण नाही, नाहीतर काय होणार, मग सगळं घोटाळाच होणार. म्हणून काय आहे की व्यवस्थित सर्व, कुठेही आपल्या बुद्धीमध्ये विकृती नाही, विभाव नाही, सहज स्वतःला जाणून आनंदाला प्राप्त.